तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का दिलाय। राज्यात केंद्राच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्र या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांची उपाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नियुक्ती केली होती। या संस्थेच्या उपाध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंग पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची नव्याने या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अजय अशर हा एक बिल्डर होता ठाण्यातला। आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा, त्यांचा पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे कलेक्टर। अजय अशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला। कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून नाही तर त्यांच्या इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत। एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे कोणी आहेत त्यांना आम्ही पद देत नाही, त्यांच्या विभागावर आम्ही कारवाई करतो। मग त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत। काही लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही तिथं जर बसवत असाल तर त्याच्यातून राज्याचं भलं होणार नाही।